हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण जरा टिप्स, सुपर स्मार्ट टिप्स गृहिणींसाठी ह्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. आता गृहिणींना बघणाऱ्याला वाटते काय काम, घरातच असतात, पण घरात काम केवढं असते हे त्यांना माहीत आहे. किंवा नोकरी करून गृहिणीपद पण भूषवणाऱ्या बायकांना पण खूप खूप काम असते. त्यामुळे हे जरा सगळं मॅनेज करायला सोपं व्हायला आज मी जराशा तुम्हाला टिप्स देणार आहे. आणि ह्या टिप्स मी वापरलेल्या टिप्स आहेत, त्यामुळे सोपं जाते. पहिली गोष्ट म्हणजे टाइम मॅनेजमेंट करायचं. काही करताना ओळीनं कामं होतात ती पटकन करून यायचं. सपोज तेव्हा मी करत होते तेव्हा काय करायचं, दळप टाकायचं, काही पोस्टाचं काम असलं की तर इस्त्रीचे कपडे द्यायचं, जायचं, भाजी घ्यायची आणि येताना परत सगळं एक एक गोळा करत यायचं. असं कुठलाही टाइम मॅनेजमेंट करा, कुठलाही काम. त्याच्याशिवाय उद्या सकाळी टिफिनला काय करणार, नाश्त्याला काय करणार, जेवणाला काय करणार. तर त्याच्याशिवाय वीकली प्लॅनिंग ठेवा, मंथली प्लॅनिंग ठेवा. नाही तर उगीच काय करू उद्या, किंवा प्रत्येकाला विचारायचं नाश्त्याला काय करू. नाही, आपला ठरलेला असायला पाहिजे. नाश्त्याला आठवड्यात काय काय करणार, तर म्हणजे हेल्थला पण उपयोगी पडेल ह्या दृष्टीनं. आणि ते मानानं आपल्याला काय काय सामान लागते, काय लागते हे सगळं मॅनेजमेंट करून ठेवलं की वेळ जात नाही. नाही तर उद्या अमुक करायचं म्हणजे अमुक नाहीये असं होता कामा नये. त्यामुळे आठवड्याचं तुमचं प्लॅनिंग पाहिजे, मंथली प्लॅनिंग पाहिजे. करणारे इयरली प्लॅनिंग पण करू शकता. धान्य वगैरे वर्षाचं घेऊन तर सगळं नीट करून तापवून बोरिक पावडर लावून ठेव. हे काही सगळ्यांना शक्य नाही. जे शक्य आहे ते करू शकता. आम्ही पूर्वी करत होतो, पण आता आम्ही पण इथे करत नाहीये. हे झालं टाइम मॅनेजमेंट. नंतर मील प्लॅनिंग पण पाहिजे. रोज एकच भाजी नाही चालणार, कंटाळतात. मुलं तर म्हणतात रोज रोज तीच भाजी काय मी खाणार नाहीये म्हणून. त्यामुळे मील प्लॅनिंग पाहिजे. आज काय करायचं, उद्या कुठली भाजी, परवा कुठली भाजी. त्याच्याशिवाय किती करायची हे पण पाहिजे. घरात चौघं आहेत ते अगदी मी म्हणत नाही एवढंसं उरेल, पण खूप 7 जणांचं केलं, 8 जणांचं केलं, घरात 4 माणसं असताना असं अन्न कधी जास्त शिजवायचं नाहीये. जरा आपल्याला प्लॅनिंग पाहिजे. आपल्याला कळते रोज आपण एकत्र राहिल्यावर आपला नवरा जेवायला बसल्यावर किती पोळ्या खातो, भाकरी ते किती खातो, मी किती खाते, मुलं किती खातात, हे आपोआप आपल्याला कळते. त्यामुळे आपण हे प्लॅनिंग करू शकतो. जेवणाआधी विचारायचं नाही. नाही ते तुम्ही म्हणाल मॅडम विचारले म्हणता ना, हो तुम्ही 1 भाकरी खाणार का 2? नाही, जेवायला बसायच्या आधी माणूस कसं सांगेल. रोज त्याचं जेवणाकडे निरीक्षण करताना तुम्हाला कळते रोज जेवताना तो किती खातो, पोळ्या ते किती खातो, भाकरी ते. त्यामुळे हे आपल्याला गृहिणींना अंदाज असतो. ह्याच्याप्रमाणे आपण मील प्लॅनिंग पण करायला पाहिजे. खूप जास्त शिजवून वाया घालवायचं वगैरे असलं करायचं नाही. हे करताना सेल्फ केअर पण घ्यायला पाहिजे. नाही ते सगळ्यांना वाढलं, स्वतःला जेवायला वेळ नाही, खायला वेळ नाही. आपण व्यवस्थित असलो की आपण सर्व काही व्यवस्थित ठेवू शकतो. त्यामुळे स्वतःकडे पण लक्ष द्यायचं. बाकीच्यांना करून घालता, पण तुम्हालाही आहे ना ह्याची पण तुम्ही जरा लक्ष ठेवायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे आर्ग्युमेंट्स कमी करायच्या. काही बायका बघितल्यात मी, 1 बोलला की 10 बोलणार. कधी नाही, गप्प राहावा. अननेसेसरी टॉक पण कमी करा. लेट गो करायला शिका.
इग्नोर करायला शिका. आमची आई तर म्हणायची, एवढं अन्न आपले पोटात जाते, मग कोणी सांगितलेलं एक शब्द नाही पोटात जात, गप्प बसायचं, लगेच उलट उत्तर द्यायला पाहिजे असं नाहीये. आपण हे केल्यामुळे असं आर्ग्युमेंट्स वगैरे केल्या की काय होतं माहिती का, आपलं डोकं पण थंड राहत नाही, दुसऱ्यालाही त्रास होतो. त्याचेपेक्षा घरात शांतता पाहिजे ना आपल्याला, गप्प बसायचं, जरा तेवढेसाठी सोसायचं आणि ह्यातनं काही आपलं वाईट होत नाही. उलट हळूहळू काळानुक्रमे सगळ्यांना कळते, हा ही किती करते, किती सोसले हिनं कधी आपल्यासाठी म्हणून काही घेतलं नाही मागे, हे आपोआप त्यांना कळते. दिवस बदलतात, त्यामुळे लेट गो करायला शिका. कोणी काही म्हटलं तरी इग्नोर करा, लगेच उलट उत्तर द्यायला पाहिजे, भांडायला पाहिजे असलं काही करू नका. किचनमध्ये पण सेविंग्स करायला आपल्याला यायला पाहिजे. सेविंग म्हणजे ते सीझनप्रमाणे फळं भाज्या आणणं, वाया न घालवणं, आणलेलं कडधान्य वगैरे आणलात की लगेच स्वच्छ करून ठेवायचं, वापरायचं, लगेच टिकवून ठेवायचं. टिकवायला तुम्ही काय करता, तुमच्या मेथड वापरा, नाही ते काही वाया घालवायचं काम करायचं नाही. गॅस असू देत, भाज्या असतील, कडधान्य असेल, धान्य असेल, काही, ह्याचं सगळं गृहिणींना लक्ष पाहिजे. ते काय करा, हल्ली तर ट्रान्सपरंट आपल्याला डबे मिळतात, ते डब्यातनं ठेवायचं, म्हणजे दिसते डोळ्यासमोर. रवा आणला की भाजून ठेवला की तो खराब होत नाही, असं हे सगळं, म्हणजे काही घरातलं वाया घालवायचं नाही. आणि दुसऱ्यांबद्दल विचार करायचा नाही, दुसऱ्यांशी आपल्याला कंपेअर करायचं नाही. हो, त्यांच्याकडे अमुक आहे, माझ्याकडे हे नाहीये, माझं असं आहे, नाही, कधी कंपेअर करू नका. दुसऱ्यांबद्दल विचार पण करू नका. तुमचं आपोआप तुम्ही डेव्हलपमेंट करत राहावा. फ्युचर प्लॅन्स करा, रिटायरमेंट प्लॅन्स करा, त्याच्यासाठी गोल ठेवा, त्याच्यासाठी काही तुम्ही करणार त्याचं नियोजन करा, हे पण महत्त्वाचं आहे. त्यामुळे फ्युचर प्लॅन्स पाहिजे. आपली मुलं एज्युकेशनसाठी खर्च करायचा त्याचा आपल्याला पाहिजे, किंवा आपलं स्वतःचं रिटायरमेंट प्लॅन पाहिजे, गोल्स पाहिजे, हे सगळं पाहिजे. आणि हे सगळं करताना नुसतं हार्डवर्क करायचं का, फक्त हार्डवर्क करून चालते का, नाही. हार्डवर्क करायचं, पण त्याच्याबरोबर स्मार्ट वर्क पण पाहिजे. त्यामुळे स्मार्ट वर्क पण करायला शिकायचं. हे सगळं आपण व्यवस्थितपणे करत गेलो का नाही, काही वाया तरी जात नाही. आपलं घरातही भरभराट होते आणि आपण चांगलं वागतो, बोलतो, त्यामुळे सगळ्यांना आपण हवंसं होतो. इवन कडधान्य जरा जास्त उरली, मग ती हे करण्यापेक्षा, मला माहिती आहे कितीतरी बायका ती कडधान्य दळून आणून त्याचं थालीपीठ करतात, डोसे करतात. तसंच सगळं उपयोगात आणायचं, वाया घालवायचं नाही. हे सगळे टिप्स आपण वापरले. नोकरी करत असलो की आपण येतानाच भाजी आणायची, उद्या काय करायचं आहे त्याच्याप्रमाणे ताजी भाजी दिसली की ताजी भाजी आणायची. सीझनमध्ये जे मिळते तर भरपूर आणायचं, भरपूर आस्वाद घ्यायचा. टिकवून ठेवता असला ते टिकवून ठेवायचं. आता मटर यायला लागले बघा, भरपूर ओले मटर, सगळ्यात आम्ही तरी उपीट भात सर्वात मटर घालतो, सगळ्यांना आवडतात. भाज्या, कुर्मा, सगळे ओले मटर वापरायचे. नंतर थोडे फ्रोझन करून ठेवता येतात, ते अगदी संपायचे वेळेला ठेवायचे. आता ताजे भरपूर वापरायचे. तसं ते सीझनमध्ये काय फळं येतात, द्राक्षाचे सीझनमध्ये द्राक्ष आणायचे, आंब्याचे सीझनमध्ये आंबे आणायचे. ते सीझनमध्ये म्हणजे कसं
फळं पण चांगली मिळतात, रेट पण जरा माफक असतात आणि सगळ्यांना त्याचा आस्वाद घेता येतो. त्यामुळे गृहिणी म्हणजे होम मिनिस्टरला कुठेही कमी नाहीत. आपण होम मिनिस्टर असतो, गृह खातं आपल्याकडे आहे, आपण फायनान्स मिनिस्टर पण असतो. त्यामुळे आपण आपली ही होम मिनिस्ट्री व्यवस्थित, तुम्ही नोकऱ्या करणाऱ्या असो, तुम्ही होम मेकर्स असा, कोणी असलं तरी घर हे स्त्रियांनाच व्यवस्थितपणे चालवता येते आणि ते हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यामुळे हे आपण सुपर टिप्स वापरले का नाही, आपण अगदी उत्तम गृहिणी म्हणून प्रूव्ह करतो. बघा तर करून. हॅव ए गुड